रसिकाओ नमस्कार. आजचे पाहुणे कार्यक्रमात जयसिंगपूर येथील ज्येष्ठ रंगकर्मी सुभाष टाकळीकर सर आपल्या भेटीला आलेले आहेत. गेल्या अनेक वर्षांचा रंगभूमीवरचा प्रवास आपण त्यांच्याकडून जाणून घ्यायचा आहे. तसंच ज्या संस्थेमध्ये ते अनेक वर्ष कार्यरत आहेत आणि सध्या त्या संस्थेचे अध्यक्ष आहेत, त्या नाट्यशुभांगी या संस्थेविषयी देखील आपल्याला जाणून घ्यायचं आहे. तर टाकळीकर सर, आजचे पाहुणे या आकाशवाणी सांगली केंद्राच्या कार्यक्रमात आपलं हार्दिक स्वागत. धन्यवाद. कार्यक्रमाच्या सुरुवातीलाच आपल्याला प्रश्न असा विचारतो की आपण अनेक वर्ष सरकारी नोकरीमध्ये होतात हो, आणि तिथून निवृत्त झालेला आहात 2008 साली. बरोबर. तर या नोकरीमध्ये आपण जे आत्ता सांस्कृतिक कार्य करताय त्याची सुरुवात झाली का त्याच्यापूर्वी झाली? खरं तर ही नाटकाची आवड मला मराठी शाळेत असल्यापासून झाली. बर. त्यावेळेला मी काहीतरी चौथीमध्ये होतो, वय 11-12 वर्षाचं. हं. साधारणपणे 1962चा काळ. बर. चीननं भारतावर आक्रमण केलेलं होतं. अच्छा. चीनच्या विरुद्ध एक असंतोषाची लाट सगळ्या भारतभर होती. हं. आणि आम्ही मुलंसुद्धा चीनचा धिक्कार करण्यामध्ये फार पुढं होतो. बर. त्यात मी वक्तृत्व स्पर्धा, वेगवेगळ्या स्पर्धेमध्ये भाग घ्यायचा. त्यामुळं आमच्या त्यावेळेच्या घाटे गुरुजींनी, मुख्याध्यापक, त्या मराठी शाळेतल्या शिक्षकांनी चिनी सैनिकांची नक्कल म्हणून एक कार्यक्रम सादर केला. बर. म्हणजे चिनी सैनिकांची नक्कल म्हणजे अक्षरशः नक्कल. जे फाटके तुकडे कपडे घातलेले, शर्टावरती काहीतरी पत्र्याचे तुकडे बॅज म्हणून लावलेले, काहीतरी वेळा हातोडा एके बाजूला लोंबकळतोय असला काही पोशाख, उलट्या घातलेल्या पॅन्टा, उलटे शर्ट, अशा पद्धतीनं चिनी सैनिकांची नक्कल करणारा कार्यक्रम आमच्याकडून बसवून घेतला होता. बर. आणि त्या पथकाचं कॅप्टन मला केलं होतं. अच्छा. त्यावेळेला कसं भाकरी भात पेट्रोल खतम अशा पद्धतीचे काहीतरी विनोदी डायलॉग ते चिनी सैनिकांच्या तोंडी घातलेले होते. बर. आणि मुलांना तो एवढा कार्यक्रम आवडला की त्याच वर्षी शिरोळ तालुक्याला, म्हणजे तालुक्याच्या केंद्रस्थानी, तिथं बालवीर स्काउट मेळावा भरलेला होता. बर. आमचे गुरुजी म्हणाले, पोरांनो एवढ्या हौसेनं तुम्ही केले तर आपण हे बालवीर स्काउटच्या कार्यक्रमामध्ये आपण हा कार्यक्रम करूया शिरोळला. बर. आणि गुरुजी आम्हाला घेऊन गेले तिकडं. हं. मग ते चिनी सैनिकांची नक्कल, आमचं एक 7-8 जणांचं पथक, सगळे विनोदी संवाद, ते उलटे कपडे घातलेले, काहीतरी पत्र्याची पदकं अडकवलेली आणि काहीतरी विचित्र घोषणा, असं करून त्या चिनी सैनिकांची नक्कल करण्याचा आम्ही एक 7 मिनिटाचा कार्यक्रम सुरू केला. बर. आणि तो सुद्धा ढोल ताशा याच्या तालावर. अच्छा. त्यामुळं एक वेगळंच वातावरण निर्माण झालं. हं. आणि त्या करमणुकीच्या कार्यक्रमामध्ये आम्हाला पहिला नंबर मिळाला. अच्छा. बर. खरं तर रंगभूमीवरचं हे माझं पहिलं पदार्पण होतं. मग आमच्या गुरुजींच्या लक्षात आलं, हे पोरगं काहीतरी जरा नाटकीच दिसतंय, मग आपण एखादा नाटकातला प्रवेश बसूया. बर. मग 5वीत असताना एक ऐतिहासिक नाटकातला प्रवेश आमचे ते घाटे गुरुजी मुख्याध्यापक होते, त्यांनी बसवला. करीन ते पूर्व हो. या नाटकाचं मला नावसुद्धा आठवतंय. आणि त्याच्यामधली जिवाजीची भूमिका मला त्यांनी दिली होती, म्हणजे गायन आणि अभिनय. हं. एक तो 7-8 मिनिटाचा प्रवेश असेल, ऐतिहासिक प्रसंग, बर. पण तो सुद्धा लोकांना भयंकर आवडला. हं. आणि मला सुद्धा झालं कसं की स्टेजवर त्यावेळेला वक्तृत्व स्पर्धेमध्ये किंवा अशा सांस्कृतिक कार्यक्रमात भाग घ्यायची मला अगदी आवडच निर्माण झाली. अच्छा. त्याच्यानंतर मी हायस्कूलमध्ये आलो. हायस्कूलमध्ये आल्यानंतर त्यावेळेला जयसिंगपूर हायस्कूलमध्ये भालचंद्र कुलकर्णी नावाचे सर होते. हं. आणि मी हायस्कूलमध्ये येण्यापूर्वी त्यांची काही नाटकं जयसिंगपुरात सादर केलेली, डॉक्टर कैलास, अशी काही नाटकं, देवमाणूस अशी मी पाहिली होती. आणि मी खरोखर प्रभावित झालो होतो त्यांच्या अभिनयामुळं. बर. आणि विशेष म्हणजे त्यांची नाटकं त्यावेळेला काहीतरी 20 पैसे 25 पैसे अशी तिकीट लावून व्हायची. हं. हं. त्यात आम्ही कानात घुसूनच आम्ही हे नाटक बघितलं होतं त्यांचं. बर. नाटकाची मनस्वी आवड. नंतर 8वीला हायस्कूलमध्ये आलो आणि ज्या भालचंद्र कुलकर्णी सरांची नाटकं आम्ही चोरून पाहिली होती, तेच शिक्षक आमचे वर्ग शिक्षक म्हणून 8वीला होते. बर. मग त्यांनी राखावी बहुतांची अंतरे नावाची एक एकांकिका बसवली. आणि ती एकांकिका अशी बसवली, त्यात निम्मे शिक्षक आणि आम्ही निम्मे विद्यार्थी, म्हणजे आम्ही साधारणपणे 9वी 10वीला 8वीला आलेले विद्यार्थी. हं. त्याच्यामध्ये भालचंद्र कुलकर्णी सरांनी मला पहिल्यांदा त्या घरगड्याचं काम त्या एकांकिकेत दिलेलं. बर. आणि ती विनोदी भूमिका होती. आणि ती विनोदी भूमिका इतकी धमाल झाली हं.
की अक्षरशः त्या गॅदरिंगमध्ये केलेली एकांकिका सगळ्यांनी म्हणजे हायस्कूल डोक्यावर घेणं हा काय प्रकार होता तो आम्ही अनुभवला. आणि हेच भालचंद्र कुलकर्णी म्हणजे कोण, तर नंतर त्यांनी जयसिंगपुरातली नोकरी सोडली आणि प्रायव्हेट हायस्कूल कोल्हापूरला गेले आणि नाट्यसृष्टीत आणि चित्रपटामध्ये त्यांनी भरपूर नाव कमावलं. उदाहरणार्थ सांगायचं झालं तर एक गाव बारामारगडीमध्ये निळू फुलेंच्या बरोबरची त्यांची भूमिका होती, गाढवे अण्णांची. ती भूमिका त्यांची यशस्वी झाली. त्याच्यानंतर ती बरीच वर्षे ते नाटकं करतच राहिले. चित्रपटामध्ये सुद्धा त्यांचा भाग होता. आणि त्यानंतर आम्ही जसं राज्यनाट्य स्पर्धेची नाटकं आम्ही घेऊन जायला लागलो, त्यावेळेला आवर्जून ते सर अगदी आमची नाटकं पाहायला यायचे आणि त्यांना आमचं कौतुक वाटायचं की हरकत नाही बाबा, मी जयसिंगपुरात तुम्हाला नाटकं दाखवली, पण ही संस्था तुम्ही उभी कराल नाट्य शुभांगी, हे असं मला काय वाटलं नव्हतं. मला आदर आहे म्हणायचे आणि प्रत्येक प्रयोगाला आमच्या कोल्हापूरच्या स्पर्धेला ते हजर राहायचे. वा. भालचंद्र कुलकर्णी यांच्यासारख्या ज्येष्ठ कलाकाराचा आशीर्वाद आपल्याला लाभला हो आणि योगायोगानं तेच तुम्हाला वर्गशिक्षक होते. हो, त्यामुळं कदाचित तुमची कला जास्त भरली असेल असंही तुमची प्रामाणिक भावना असेल. अगदी नक्की. पण हे सगळं करत असताना तुमच्या घरामध्ये अशी काही सांस्कृतिक पार्श्वभूमी होती का? माझ्या घरामध्ये म्हणाल तर अशी सांस्कृतिक पार्श्वभूमी काहीच नव्हती. माझे वडील शाळा मास्तरच होते. त्यांना असं वाटायचं की पोरानं आपलं मॅट्रिक व्हावं, शाळा मास्तरकी करावी आणि प्रपंच पुढं चालवावा. आणि परिस्थिती आर्थिक काही तशी चांगली नव्हती. त्यांना काय एवढं मी नाटकात किंवा वक्तृत्व स्पर्धेत काम करतो याचं काय एवढं विशेष कौतुक नसायचं. असेल सुद्धा मनातून, पण कधी त्यांनी बोलून दाखवलं नाही. पण माझ्या आईला मात्र भयंकर कौतुक होतं. ती निरक्षर होती. माझा शाळेतला असा काही कार्यक्रम झाला की माझी ती दृष्ट उतरवायची आणि की म्हणायची की तू अभ्यास पण कर आणि तुला ही काय नाटकात काम करायचं आहे वगैरे तेही करत जा, पण लक्षात ठेव तुझी 4-5 भावंडं आहेत, ती जबाबदारी नंतर तुझ्यावर पण येणार आहे. त्याप्रमाणे मॅट्रिक झाल्यानंतर तू पण जरा नोकरीच्या शोधात राहा. असं जरी असलं तरी मी शिक्षण कुठेही थांबवलं नाही. पण त्याचबरोबर आमच्या गावातल्या एका स्थानिक नाटककारांनी 2 नाटकं लिहिलेली होती. ती माझ्या हायस्कूलच्या कारकिर्दीमध्ये, तू सुखी व्हायला हवंस आणि तूच माझी वहिनी, अशा प्रकारची 2 नाटकं त्यांनी लिहिली होती आमच्या स्थानिक लेखकांनी. आणि त्यावेळेला मी हायस्कूललाच होतो. पण त्या नाटकात सुद्धा मी काम त्याने मला दिलं आणि त्याचे प्रयोग त्यावेळेला वडगाव, कुरुंदवाड, जयसिंगपूर अशा ठिकाणी झाले. आजूबाजूच्या परिसरात झाले. म्हणजे मी कॉलेजला येण्यापूर्वीच मी व्यावसायिक रंगभूमी जिथं नाटकं होतात त्या रंगमंचावर काम करण्याचा मला आनंद घेता आला त्यावेळी. सरकारी नोकरीत असताना या नाट्यकलेचा काही उपयोग झाला किंवा तुम्ही नाटक बसवणं किंवा अशा पद्धतीचं काही तिथे ॲक्टिव्हिटी केलेली होती का? हां, ह्याचा निश्चित मला उपयोग असा झाला की माझी अगदी जी सुरुवातीची तात्पुरती नोकरी होती ती रेव्हेन्यू डिपार्टमेंटमधली. म्हणजे 4-4 महिने राधानगरी, 4 महिने बुदरगड, 4 महिने पन्हाळा, अशा ठिकाणी आम्हाला ते उमेदवारी क्लार्क म्हणून आम्हाला नेमायचे. साधारणपणे त्यावेळेला ₹180 महिना पगार होता. आणि पहिल्यांदा जेव्हा रेव्हेन्यू ऑफिसमध्ये मला इंटरव्ह्यूला बोलवलं, 19 वर्षाचं वय असेल त्यावेळेला, मी नुकताच FYमध्ये वगैरे होतो. तर त्यावेळेला इंटरव्ह्यू घेणारे कलेक्टर ऑफिस कोल्हापूरमधले अधिकारी एक शीख होते आणि त्यांनी हिंदीमध्ये आमचे ते मुलाखत त्यांनी घेतली. आम्ही आपलं काय हिंदी तोडकं मोडकं मराठी बोलत राहिलो त्यांच्याशी. मग त्यांनी विचारलं, तुम्ही मॅट्रिक झाला आहे, मग तुम्हाला इतर कुठल्या ॲक्टिव्हिटीजमध्ये भाग किंवा अशी आवड आहे का? हो सर म्हटलं, मी वक्तृत्व स्पर्धेमध्ये असतो आणि शिवाय म्हटलं मी नाटकात सुद्धा काही कामं करतो, अशी कामं केलेली आहेत. त्यांना एवढा आनंद झाला, अरे वा 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 म्हणले, आमच्या खात्यात सुद्धा नाटकं वगैरे होत असतात, मग आमच्यात सुद्धा तुम्ही काम करायला पाहिजे. अहो म्हटलं सर, मला जरूर काम करेन, म्हटलं मला पहिल्यांदा नोकरी द्या. आणि खरोखर असं झालं की मला तिथं नोकरीची ऑर्डर पण तात्पुरती, मला जी काही शिदोरी पहिल्यांदा मला मिळवली होती त्याच्यावर मला ती नोकरी मिळाली. आणि माझ्या अर्जामध्ये जी काय लिहिलं होतं इतर सांस्कृतिक कार्यक्रम, त्याच्यामध्ये मला नाटकाचा छंद, नाटकाच्या भूमिका ह्या कामी आल्या. आणि खरं तर मी भाकरीला लागलो या नाटकाच्या छंदामुळंच, कलेमुळंच. हो. वा. मग त्या नोकरीच्या दरम्यान म्हणजे पूर्ण वेळ तुम्ही नोकरी केलीत? हो, म्हणजे रिटायर होईपर्यंत. अगदी. तर त्या काळात काही नाटकं बसवली का तिथल्या कर्मचाऱ्यांना घेऊन? तिथेही बसवली. आणि दुसरं म्हणजे काय झालं, मी जिल्हा परिषदेमध्ये ज्यावेळेला प्रशासकीय अधिकारी म्हणून आरोग्य खात्यात काम करत होतो, खरं तर तसं किचकट काम होतं माझं. मी कोल्हापूर झेडपीमध्ये असताना एकंदरीत कोल्हापूरचं नाटकाचं वातावरण वगैरे सगळं लक्षात घेऊन मी माझ्यातल्या कर्मचाऱ्यांना काही घेऊन मी तिथे एकांकिका बसवली अशाच एका कुठल्या तरी कार्यक्रमाच्या निमित्तानं.
म्हणजे तिथेही माझा तो छंद सुटला नाही. हं. आणि झालं असं की माझी सुरुवातीची जवळजवळ 20 वर्षाची सेवा सांगली, कोल्हापूर, मिरज, इचलकरंजी अशाच ठिकाणी झाल्यामुळं माझं येणं जाणं जयसिंगपूरशी सारखं कायम राहिलं. बर बर म्हणजे दिवसभर ट्रेनने जायचं आणि रेल्वेमध्ये बसल्यानंतर त्या बर्थवर बसायचं. नाटकाच्या आमच्या ज्या काही नक्कल म्हणजे स्क्रिप्ट पाठांतर करत बसायचं. हं, हं. याच्यामुळं माझा नाटकाची नाळ माझी कायम राहिली बर. त्या 15-20 वर्षामध्ये. म्हणजे परत येऊन संध्याकाळी रात्री नाटकाच्या तालमी. त्यामुळं माझा ह्या वर्षाच्या नाटकात कुठं संपर्क तुटला नाही. हं. आणि झालं असं की या नाट्यकलेमुळं म्हणा किंवा त्याच्यामुळं जे काय स्टेज डेअरिंग आपण म्हणतो, हो, वक्तृत्व म्हणतो, ह्याची मला खात्यामध्ये सुद्धा मला बरेचसे लोक बाबा ह्या तुमच्या विभागाबद्दलची माहिती द्या, याच्याबद्दलचं तुमचं मत द्या, तुम्ही एखाद्या विषयावर अभ्यास करा, आपल्या आरोग्य खात्यातल्या योजनांबद्दलचं हां. त्याची तुम्ही माहिती सगळ्यांना पुरवा. बर. अशा प्रकारे मग मला खातेप्रमुखांचे सुद्धा मला प्रोत्साहन मिळत गेलं. हं. म्हणजे असं कधी झालं नाही की बाबा की नाटकामुळं माझ्या ड्युटीवर दुर्लक्ष झालं हं. किंवा असं काही झालं नाही. दोन्ही सांभाळून माझ्या नोकऱ्या चालू राहिल्या बरोबर. आणि माझं नाटकसुद्धा चालू राहिलं. आणि तुम्ही जिथं जिथं काम केलं, आता तुम्ही सांगितलं की सांगली, मिरज, इचलकरंजी, कोल्हापूर हो, ही चारही गावं कलेनं परिपूर्ण आहेत अगदी. आणि सतत काहीतरी तिथं घडत असतं, हो हो, म्हणजे अगदी पूर्वीपासून. अगदी निश्चित. त्याचा तुम्हाला नक्कीच फायदा झाला. नक्की फायदा झाला. बरोबर. नाट्यक्षेत्रामध्ये अनेक वर्ष आपण काम करत आहात. हा. साधारण जयसिंगपूरमध्ये जेव्हा तुम्ही स्थिरस्थावर झालात, त्याच्यानंतर कशा पद्धतीची नाटकं तुम्ही केलीत किंवा ज्या काळात तुम्ही नाटकं करायला सुरुवात केलीत, म्हणजे ते एकांकिका असेल, पूर्ण लांबीचं नाटक असेल, त्यावेळीची नाटकांची परिस्थिती कशी होती? खरं तर आमच्या नाट्यशुभांगीची स्थापना झाल्यानंतर हां. पहिल्यांदा आम्ही जी नाटकं केली ती तशी सुबोध नाटकं होती. बर. पहिलं नाटक म्हणजे आमचं दिवा जळू दे सारी रात. हं. स्थापनेनंतर आम्ही पहिल्यांदाच केलं ते. ते लोकांना जबरदस्त आवडलं. त्यानंतर नाट्यस्पर्धेमध्ये आम्ही काळे वेटला अलबत्ती, शांतता कोर्ट चालू आहे, अशा प्रकारची जी नाटकं केली सुरुवातीला अनागरीमध्ये. त्यावेळेला नागरी आणि अनागरी असे 2 प्रकार होते. मग पहिल्या टप्प्यामध्ये आम्ही अनागरीमध्ये 3 वर्ष सलग आम्ही राज्य शासनाचं पहिलं बक्षीस घेतलं. त्या स्पर्धा कुठं व्हायच्या? त्या पहिल्यांदा स्पर्धा सगळ्या सांगली केंद्रामध्ये व्हायच्या. बर. अशी त्यावेळी अनागरी केंद्र 2च होती. हं. मला वाटतं एक केंद्र सांगलीला होतं माझ्या आठवणीप्रमाणे आणि दुसरं जळगावला होतं. बर. म्हणजे सांगलीतले जे कोण रंगकर्मी आहेत त्यांना स्पर्धेत भाग घेण्यासाठी कोल्हापूरला जावं लागायचं. बरं. कारण ते शहरी केंद्र म्हणून तिकडं होतं. अच्छा. आणि आमची अनागरी केंद्रासाठी हे रिझर्व्ह ठेवलेलं होतं. आणि जवळजवळ 20 संघ महाराष्ट्रातले अनागरी विभागातले इथं सांगलीत स्पर्धा व्हायच्या. मग त्याच्यानंतर नागरी अनागरी हा प्रकार बंद झाला आणि सरसकट काही ठराविक केंद्रच सगळीच शहरीमध्येच मोडल्यासारखी झाली. बरोबर. म्हणजे हे 2 भेद त्यावेळेला नष्ट झाले. सुरुवातीच्या काळामध्ये आम्ही रंगमंचावर आलो ते सांगलीच्या भावे नाट्य मंदिरमध्ये. त्यावेळेला महाविद्यालयीन आणि विद्यालयीन एकांकिका स्पर्धा ॲमॅच्युअर्स ड्रॅमॅटिक असोसिएशनतर्फे सांगलीमध्ये व्हायच्या. तिथं पहिल्यांदा आम्हाला एकांकिका करण्याची संधी मिळाली आणि आम्ही या मुलीच्या नावानं आम्ही जी नाट्यसंस्था स्थापन केली त्या मुलीनं याच ADAच्या स्पर्धेमध्ये 2-3 वर्ष सलग पहिलं पारितोषिक मिळवलेलं होतं. आणि 4थ्या वर्षी अचानक ती घटसर्पानं देवाघरी निघून गेली आणि तिच्या नंतरच्या येणाऱ्या पहिल्याच पुण्यतिथीला आमची ही नाट्यसंस्था स्थापन केली. खरं तर ॲमॅच्युअर्स ड्रॅमॅटिक असोसिएशन ही त्यावेळेला आत्ता जे 70-75मध्ये काम करणारे रंगमंचावर लोक आहेत त्यांचा तो सुरुवातीचा काळ होता. त्याच्यामध्ये विवेक देशपांडे असेल, प्रदीप पाटील असेल, संजय पाटील किंवा दादा कडणे ही जी मंडळी आणि आम्ही जयसिंगपूरची मंडळी त्या ADAच्या स्पर्धेमध्ये भाग घेत असतो. पहिल्यांदा आम्ही जी नाटकं करत होतो ती म्हणजे त्यावेळेचे प्रस्थापित नाटककार जर तुम्ही म्हणाल तर कालेलकर, कोल्हटकर ही अशी जे लोक होते नाट्यसृष्टीमधले अशांची नाटकं आम्ही निवडायचो. विशेषतः मधुकर तोरणमल यांची अशी नाटकं आम्ही निवडायचो आणि जे लोकांना आवडायची. आम्ही स्पर्धेमध्ये सुद्धा आम्हाला त्यात बक्षिसं, रौप्य पदकं अशी बरीचशी मिळालेली आहेत. लोकांची करमणूक होईल अशी हा आमचा उद्देश होता. आणि आमचे जे गुरु होते BN चौगले ते सुद्धा विद्यार्थी दशेपासून त्यांना छंद होता. आमचे ते संस्थापक सदस्य नाट्यशुभांगीचे त्यांनी खरं तर आम्हाला आमच्यासारख्या मुलांना घडवलं. त्यावेळेला एक 15-20 लोकांचा संच त्यांनी तयार करून घेतला
आणि की आपली जी विद्यार्थिनी होती शुभांगी अण्णेगिरीकर, ती जी काय अकस्मात तिचं निधन झालं, तिला बरीच बक्षीस मिळाली होती. बर. तिच्या नावानं ही संस्था स्थापन केली. अच्छा. तर दिवा जळू दे सारीरात नाटकाला ज्या वेळेला तो दिवा आम्ही लावला, तो आजपर्यंत तळपतोय, याचा आम्हाला अभिमान आहे. बरोबर. आणि त्या बी एन चौगले सरांच्याबद्दलही आम्हाला कृतज्ञता आहे. दुसरा भाग असा की त्याच्यानंतर जयसिंगपूर कॉलेजला प्राध्यापक अरुण पाटील हे पुण्याचे रंगकर्मी आमच्या जयसिंगपूर कॉलेजला प्रोफेसर म्हणून आले. बर बर. आणि त्यांना प्रायोगिक नाटकाचा भयंकर छंद होता पुण्यामधला. कारण ते पुण्यामध्ये शिकलेले, त्यांनी नाटकं केलेली, प्रकाश योजनेमध्ये ते तरबेज, नेपथ्यामध्ये, आणि प्रायोगिक नाटकांचे भयंकर चाहते. मग त्यांनी आमची काही क्रांती, सारे ययाती, एक गगनभेदी किंचाळी अशी चंप्र देशपांडेने लिहिलेली, राम कुलकर्णींनी लिहिलेली नाटकं बसवली. तर त्यांनी जे आमचं पहिलं प्रायोगिक नाटक पहिल्यांदा बसवलं, एक गगनभेदी किंचाळी, बर. ते इतकं प्रायोगिक होतं की जवळजवळ 30 ते 40 कलाकार त्या नाटकामध्ये होते. खरं तर घरामध्ये एक भांडं पडतं आणि कोण किंचाळलं हा नाटकाचा विषय. ह्या साध्या कथावस्तूवरती बेतलेलं नाटक 2.5 तासाचं, बर. चंप्र देशपांडेंचं नाटक, त्यांनी ते बसवायला घेतलं. स्पष्ट शब्दात सांगायचं तर ते आम्हाला, आमच्या कलाकारांसकट कोणालाही कळलेलं नव्हतं. माझ्या सकट मी त्या नाटकामधला हिरो होतो. बर. मलासुद्धा नाटक कळलं नाही. आणि त्यावेळेला आम्ही बिचकत सरांना विचारायचो, अरुण पाटील सरांना, सर हे नाटकाचा अर्थ काय? तर ते सर म्हणायचे, टाकळीकर, मी बसवलेले नाटकं तुम्हाला 20-25 वर्षानंतर कळतील. बर. होय हो, असेल म्हणलं असंच. पण आम्हाला एक सवय होती, डायरेक्टर जसं सांगतील त्याप्रमाणे ॲक्टिंग करणं, मोमेंट्स करणं. खरं तर नेपथ्य वगैरे सगळे आमच्यातलीच माणसं करायची. त्यावेळेला नाटकाचं थिएटरसुद्धा आम्हीच उभे करायचो. खड्डे पाडणं, त्या कनाती उभ्या करणं, इथं विसुभाऊ कुलकर्णी सांगलीचे आहेत त्यांच्याकडून ड्रेपरी नेणं, ते सारडा म्हणून होते त्यांच्याकडून पडदे नेणं, हे असं सगळा कारभार आमचा त्यावेळेला चालायचा. पण त्या अरुण पाटलांच्यामुळं आमची जी काही 2-3 प्रायोगिक नाटकं झाली आणि त्यांच्या नाटकांना आम्ही राज्य नाट्यामध्ये सुद्धा प्रथम क्रमांक मिळवला. बर. आणि त्यातल्या एका महत्त्वाच्या भूमिकेबद्दल, त्या प्रायोगिक नाटकातल्या भूमिकेबद्दल मला रौप्य पदक मिळालं. अच्छा. पण त्यावेळेला सुद्धा माझ्या लक्षात आलं नाही की नेमकं नाटक काय होतं. आत्ता मी जेव्हा त्या नाटकाचं ज्यावेळेला वाचन करतो त्यावेळेला अरुण पाटील जे काय म्हणायचे की प्रायोगिक नाटक काय असतं ते आम्हाला आता कळायला लागले. बर. नाट्यशोभांगीचे 2 आधारस्तंभ म्हणजे बी एन चौगुले सर आणि अरुण पाटील. बरोबर. बी एन चौगुले सरांच्या बरोबर सुद्धा तुम्ही अनेक वर्ष काम केलेलं आहे. हो. हां. माझा थोडासा संपर्क काही वर्ष त्यांच्याशी आला. ते अतिशय शांत स्वभावाचे होते. बरोबर आहे. पण काम खूप उत्तम करायचे. हो हो. थोडंसं पठडीतलं काम असायचं. हो. जे आजच्या कदाचित आजच्या पिढीला सोसणार नाही. हां, बरोबर. स्पष्ट सांगायचं तर. होय होय. तर आपण अनेक वर्ष काम केलं. सरांच्या बरोबर काम करण्याचा अनुभव कसा होता? तो अनुभव इतका वेगळ्या पद्धतीचा आणि कायम माझ्या या नाट्यप्रवासामध्ये लक्षात राहणार आहे. खरं तर चौगले सरांनी नाटकात कसं उभं राहावं याचे धडे प्राथमिक आम्हाला दिले. बर. ते ज्यावेळेला झेले हायस्कूलमध्ये शिक्षक होते आणि आम्ही कॉलेजमध्ये होतो, त्या आमच्या दोघांच्या एंट्रीज असायच्या आणि त्यावेळेपासून आमचा त्यांचा परिचय झाला. आणि सरांनी काळेबेट लालबती हे जे नाटक पहिल्यांदा बसवलं स्पर्धेमध्ये, त्याच्यामध्ये मी भटजीचा रोल करायचो. सरांनी आमच्यातल्या सगळ्या मुलांना शिकवलं. स्वतः सर प्रकाश योजनेमध्ये तरबेज, नेपथ्यामध्ये तरबेज, ॲक्टिंगमध्ये सुद्धा. त्या नाटकामध्ये आम्हाला त्यांनी प्राथमिक धडे दिले. शब्दाचं उच्चारण कसं असावं, ज्याला मोनोटोनस संवाद आपण म्हणतो ते असू नयेत, प्रेक्षक कंटाळतो, आवाजातले चढ उतार म्हणजे काय, हे जे प्राथमिक ज्ञान आहे ते आम्हाला बी एन चौगले सरांनी दिलं. आणि तेच पहिलं नाटक आम्ही जे केलं राज्यनाट्यमध्ये अनगरीला, स्टेटमध्ये पहिलं बक्षीस मिळालं. सरांना रौप्य पदक होतं, माझ्या मित्र नंदू मिण्यारला प्रमाणपत्र होतं, एकूण नाटकाला प्रकाश योजनेला अक्षी बक्षिसं मिळाली. पण त्यांच्यातली सगळ्यात जमेची बाजू म्हणजे ते म्हणायचे, आपण स्पर्धेची नाटकं करतोय, आपल्याला 4 पैसे पाहिजेत. त्यांनी भरत बाहुबली नावाचं एक धार्मिक जैन तत्त्वज्ञानावर आधारित एक नाटक उभा केलं. बर. अक्षरशः त्या नाटकाचे त्यावेळेला 25 प्रयोग झाले. 81-82 मधली गोष्टी. बर. आणि त्या नाटकाला आमच्या संस्थेला सुद्धा उभारी दिली. खरं तर त्या नाटकाचा एवढे अप्रतिम प्रयोग आम्ही करायचो, कारण त्यावेळेला टी व्ही नव्हता, मोबाईल नव्हता,
अशा वेळेला की नाही खेडोपाड्यातल्या लोकांना एखादं नाटक आलं की फार कौतुक वाटायचं. आणि ते भरत बाहुबली नाटक आम्ही जे करायचो ते जैन तत्त्वज्ञानावर आधारित असल्यामुळं ते पंचकल्याणी पूजेमध्ये आम्ही ते करायचो. आणि नाटक संपल्यानंतर अक्षरशः त्या नाटकाला जवळजवळ 20,000 25,000 असं पब्लिक असायचं. स्त्रियांची गर्दी असायची. आणि नाटक झाल्यानंतर ते असे पडदा बाजूला सारून किंवा नंतर येऊन आम्हाला नमस्कार करायचे. आम्हाला इतकं ओशाळवण वाटायचं. आम्ही त्या आया बहिणीनं सांगायचो, अहो मी सामान्य लोक आहोत, आम्ही काय भरत बाहुबलींच्यासारखी चक्रवर्ती नाही आहे, आमच्याकडनंच काय चुकलं असलं तर माफ करायचं. तर ते आम्हाला म्हणायचे, तुम्ही आम्हाला नमस्कार करू नका, आम्हाला हात पसरून आम्हाला आशीर्वाद द्या. आम्हाला भरून यायचं त्यावेळेला. आमचे पत्तेपाणी असायचे की भरत बाहुबली नाटक ज्या वेळेला असेल त्यावेळेला आमच्या जे कोण मांसाहार करणारे अंडी खाणारे कोण असतील असे लोकसुद्धा 2-2 दिवस ते तसला आहार घरी करायचे नाहीत. कारण आमच्या त्या नाट्यशुभांगीमध्ये जैन समाजापेक्षा जैनेतर मुलांचाच भरणा जवळजवळ 90% होता. पण सरांच्या मार्गदर्शनाप्रमाणे आम्ही ते, आणि शक्यतो पंचकल्याणी पूजेमध्ये आमचे कार्यक्रम व्हायचे, सगळं धार्मिक वातावरण असायचं आणि त्यामध्ये सगळी साधन शुचिता पाडून आम्ही ते प्रयोग करायचो. त्यामुळं त्या नाटकानं आम्हाला फार वेगळा आनंद दिला. त्याच्यानंतर रायगडाला जेव्हा जाग येते, चौले सरांची उंचीपुरी देहयष्टी, एक देखणा चेहरा, तो खरोखर शिवाजी महाराजांना शोभून दिसायचा. आणि आमचा नाट्यशुभांगीचा ग्रुप वगैरे असायचा. हे नाटकसुद्धा आमचं त्यावेळेला भयंकर गाजलं. जवळजवळ 15-20 प्रयोग आमचे त्यावेळेला झाले. रायगडावर आम्ही प्रयोग केला होता त्याचा. कसा अनुभव होता तो? अनुभव इतका म्हणजे नाटककार कानेटकरांच्याकडे ज्या वेळेला आम्ही परवानगी मागितली त्यावेळेला म्हणाले, अरे तुम्ही जयसिंगपूरची माणसं, माझ्या नाट्यसंपादनानं सुद्धा कधी रायगडावर प्रयोग करायची इच्छा व्यक्त केली नाही आणि तुम्ही करताय. त्यावेळेला साधारणपणे 25 रुपये त्यांचं मानधन होतं. हे म्हणाले, माझे 50 रुपये घ्या, हे तुम्हाला संस्थेला भेट, आणि मला तुम्ही लेखनाचं मानधन द्यायचं नाही. तुम्ही रायगडावर प्रयोग करताय हे माझंसुद्धा नशीबच म्हणाले. कारण हे नाटक ज्या वेळेला मी लिहिलं त्याची पहिली 2 पानं मी रायगडच्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या समाधीपासून लिहिलेली होती. त्यामुळं मला ती एक वेगळी अटॅचमेंट आहे. तर त्यांनी आमचं कौतुक केलं. बरेचसे प्रयोग पण त्याचे झाले. आणि त्यामुळं आमच्या संस्थेला एक ऊर्जितावस्था अशी की एकांकिका किंवा नाट्यस्पर्धा करण्यासाठी आम्हाला 4 पैसे आमच्या गाठीला राहायला लागले. हा एक ह्या 2-3 नाटकांनी, भरत बाहुबली, रायगडाला जेव्हा जाग येते, आणि त्याच्यानंतर जसा काळ पुढं सरकत गेला तसा BN चौगले सरांचंही निधन झालं. अरुण पाटील सरांच्यासारखे दिग्गज, त्यांचंही निधन झालं. मग त्यांच्या पश्चात आम्ही ठरवलं की ही माणसं गेली म्हणून संस्थेमध्ये पोकळी निर्माण होता कामा नये. जर पोकळी निर्माण झाली तर आपल्या शिष्यांना तो कमीपणा आहे असं आमच्या मनामध्ये आलं. आणि हे दोन्ही सर गेल्यानंतर आम्ही अथकपणे राज्य नाट्यस्पर्धा कायम दरवर्षी करत राहिलो, मधला कोरोनाचा काळ सोडता, आणि एकांकिका पण करत राहिलो. आम्हाला तुफान यश मिळत गेलं. सरांच्या पाठीमागं आम्ही जी इथे ओशाळला मृत्यू हे नाटक केलं त्यानं तर आमच्या संस्थेचा उच्चांकच मोडला. आत्तापर्यंत त्याचे 32 प्रयोग झाले. कोरोनापूर्वी 32 प्रयोग. त्यातला कला अकादमी गोव्यामध्ये आमचा कार्यक्रम झाला. तिथं विष्णू सूर्या वाघसारखे लेखक स्वतः आले होते. हाऊसफुल कार्यक्रम झाला. केशवराव भोसलेमध्ये, नाट्यगृहामध्ये, निपाणीला, बेळगावला, अशा बऱ्याच ठिकाणी आमचे प्रयोग झाले. आपला त्याचा वडूबुद्रुकला सुद्धा प्रयोग झालेला. आणि सगळ्यात बरोबर आपण म्हणताय ते बरोबर आहे. कारण तो वडूबुद्रुकचा जो कार्यक्रम होता ती खरं तर आमच्या मर्मबंधातली ठेव आहे. कारण तिथं प्रयोग करण्यापूर्वी आमच्या मनात असं आलं होतं की संभाजी महाराजांना औरंगजेबानं क्रूरपणानं मारलं ते वडूबुद्रुक, त्या ठिकाणी त्या समाधीजवळ आपण प्रयोग करायचा. म्हणून आम्ही वर्गणीसुद्धा गोळा केली होती. आपण आपल्या खर्चानं जाऊ तिथं आणि प्रयोग करू. पण योगायोगानं असं झालं की वडूबुद्रुकच्या ग्रामपंचायतीचंच आम्हाला बोलावणं आलं की आम्हाला असं कळतंय की तुम्ही हे प्रयोग करताय, दर्जेदार प्रयोग होते, आमच्या इथं करा. आणि ही मात्र आम्ही संधी सोडणं शक्य नव्हतं. मग तो 32वा प्रयोग शंभूराजांच्या समाधीजवळच आम्ही केला. अक्षरशः ते समाधी बघूनच आमच्या अंगावर सगळ्या कलाकारांच्या एक शहारे आले की कानेटकरांनी जे काय वर्णन केलं आहे त्याच्यामध्ये शब्दशः, कानेटकरांचं लेखन म्हणजे शब्दशिल्पच, अक्षरशिल्पच ते सगळं आम्हाला आठवायला लागलं. आणि तो प्रयोग इतका रंगला,
त्यामध्ये वडू बुद्रुकमध्ये गावात त्यांनी स्पीकर लावलेले होते. हो हो. आणि एक तर त्या नाटकामध्ये आमचं नेपथ्य उत्कृष्ट होतं. हं. त्यानंतर त्याच्यामध्ये रंगभूषा करणारे, प्रकाश योजना करणारे आमचे सांगलीतले मित्र प्रसाद गद्रे, शशांक लिमे, मुकुंद पटवर्धन, त्यानंतर आमचे प्रकाश गडदे, शफी नाईकवडी, ह्या लोकांचं आम्हाला प्रत्येक बाबतीत सहकार्य असल्यामुळं त्या प्रयोगानं फारच उंची गाठली. आणि अजूनही आमची ती इच्छा शमलेली नाही आहे. आम्ही खरं तर आता सुवर्ण महोत्सवी प्रयोग करावा या विचारात आहोत. हं, हं. आता 32 प्रयोग तर आम्ही आता केलेले आहेत. बरोबर. 18 राहिले. बघूया. हो हो मला एक कौतुकाची गोष्ट म्हणजे असे वाटते की आपण जी नाटकं केलीत, हां. म्हणजे भरत बाहुबली असेल, रायगड असेल किंवा इथे ओशाळला मृत्यू असेल, हे सगळे कॉस्ट्युम ड्रामा आहेत. हो हो हां. आणि वडू बुद्रुकसारख्या ठिकाणी प्रयोग आपला झाला आणि मी साक्षीदार आहे त्याचा, कारण मी त्या प्रयोगाला होतो. हो बरोबर. त्यामुळे तिथलं जे काय वातावरण होतं हां. किंवा या पद्धतीचं नाटक संभाजी महाराजांच्या स्मृतीस्थळावर करायला मिळणं, हां. यामागं कलाकाराच्या काय भावना असतात त्या मी जवळून पाहिलेल्या आहेत. अगदी बरोबर. तर मी आत्ताच म्हणल्याप्रमाणे या तिन्ही नाटकांचा कॉस्ट्युम ड्रामा होता हा सगळा. हां. हां. खरं म्हणजे हे सगळं चॅलेंजिंग आहे. नॉर्मल आपण जे काही कपडे घालतो त्याच्यापेक्षा काहीतरी वेगळं वेगळं. आणि लार्जर दॅन लाईफ भूमिका करणं हां. हेच नाटकाचं खरं वैशिष्ट्य आहे. बरोबर आहे. तर हे करताना आपण या तिन्ही नाटकांच्या बाबतीत काय विचार केलेला होता? हां, आता याच्या बाबतीत जर म्हणाल तर पहिल्यांदा आम्ही जी काही ऐतिहासिक नाटकं म्हणजे रायगडाला जेव्हा जाग येते हं. किंवा भरत बाहुबली ही ज्यावेळेला आम्ही नाटकं केली त्यावेळेला कॉस्ट्यूम म्हणजे आमच्या जयसिंगपूरसारख्या भागात मिळायचंच नाही. हे विसूभाऊंच्याकडं सांगलीला विसूभाऊ कुलकर्णींच्याकडनं ती ड्रेपरी मिळायची. आणि आमचे चौगले सर किंवा नाट्यशुभांगीवर विसूभाऊ कुलकर्णींचं आतोनात प्रेम होतं. बरं. पण ते म्हणायचे प्रामाणिकपणानं ड्रेस नेणारे आणि अगदी चिंधी पण न विसरता आणून देणारे लोक म्हणजे नाट्यशुभांगी. बरं. मग त्यांच्याकडं 2 पानं होती. एक बॅड बुक होतं आणि गुड बुक होतं. कॉस्ट्यूम वेळेत आणून न देणाऱ्यांची नावं ते विसूभाऊ काळ्या यादीत घालायची आणि प्रामाणिक लोकांच्या यादीमध्ये आमच्या नाट्यशुभांगीचे लोक असायचे. बरं. आम्ही बरेचसे कॉस्ट्यूम त्यावेळेला त्यांच्याकडून घ्यायचो. आता त्यानंतर असं झालं की इथे ओशाळला मृत्यूच्या वेळेला आमच्या असं लक्षात आलं की आता सगळीकडं ही जी अशी आपण महाग पैसे देऊन आपण ही अशी कॉस्ट्यूम आणायची, हं. हे सगळं विचित्र आहे. तेव्हा खरं तर आम्ही वेगळाच प्रयोग केला. बरं. नाट्यशुभांगीमध्ये जेवढे सदस्य आहेत त्यांना आम्ही असं आवाहन केलं की ज्या मेंबरच्या घरामध्ये जरीच्या साड्या पडून आहेत बायकांनी न वापरता ठेवलेल्या, बरं. त्या सगळ्या गोळा करा. अच्छा. आणि अशा जरीच्या साड्या आम्ही गोळा केल्या सगळ्या. बरं. आणि त्याचे कपडे म्हणजे त्याचे झगे, त्यानंतर ते टोगे, अंगरखे. अंगरखे असे आम्ही तयार करून घेतले. हं. मग त्यातले काही सांगलीत करून घेतले. मग त्यातले आम्ही नमुने काही आमच्या टेलरना दाखवले. हं. आणि त्यांच्याकडून जवळजवळ असे 20-25 अंगरखे वगैरे आम्ही आमच्या स्वतःच्या खर्चानं आम्ही तयार केले. त्याचा तो खर्च आम्ही वाचवला. बरं. आणि तो बऱ्याच प्रयोगामध्ये म्हणजे ते ऐतिहासिक नाटकामध्ये पण चालावं हं. आणि पौराणिक पण नाटकामध्ये चालावं अशा पद्धतीची एक सगळी अंगरखे वगैरे आम्ही आता स्वतः तयार केलेले आहेत. मग त्याच्या अनुषंगानं लागणारं नेपथ्याचं साहित्य वगैरे हं. हं. आम्ही स्वतः तयार केलं. बरं. कारण प्रत्येक वेळेला भाड्यानं आणून परवडण्यासारखं नाही आहे. हं. आणि हळूहळू आमच्यातले लोक नेपथ्याला तयार झाले, हं. प्रकाश योजनेलाही तयार झाले. आता जवळजवळ आमच्याकडं सामाजिक किंवा कौटुंबिक किंवा ऐतिहासिक अशा नाटकाला लागणारे जवळजवळ 3 सेट आमचे आता स्वतःचे तयार आहेत. बरं. त्याच्यामध्ये आमच्या स्वतःच्या लेवल्स आहेत, बसायला खुर्च्या वगैरे, बॉक्स सेट आहे बॉक्स सेट वगैरे असे आम्ही ते स्वतःचे तयार केलेले आणि आहेत. कपडेपट तर तयारच आहे. कपडेपट तर आमचं तयारीच आहे. आणि आता सिव्हिलमध्ये लागणारे जे कपडे आहेत पूर्वीसारखं आता काय काळ राहिलेलं नाही हो. आता प्रत्येकाकडे कोट असतो, वेगवेगळे पॅन्ट, अशी वेगळी ड्रेपरी असते. त्यामुळं आम्हाला शक्यतो ड्रेपरीसाठी असं कोणाला दुसऱ्याकडून मागावं वगैरे असं वाटत नाही. बरं. जयसिंगपूर येथील ज्येष्ठ रंगकर्मी श्रीयुत सुभाष टाकळीकर यांच्याशी आजचे पाहुणे या कार्यक्रमात आपण बातचीत करत आहोत. पण आज कार्यक्रमाची वेळ आता इथं संपत आली आहे, त्यामुळं हीच बातचीत आपण पुढच्या आठवड्यात अशीच सुरू ठेवणार आहोत. तेव्हा पुन्हा भेटूया पुढच्या आठवड्यात.